तुम्हा सर्वांना माझे रेसिपीचे ब्लॉग्स खूप आवडतात आणि मला छान रिस्पॉन्स पण भेटतो. त्याच्यामुळे मी असं ठरवलं आहे की तुमच्यासोबत आजपासून फक्त रेसिपीचे ब्लॉग शेअर करणार. म्हणजे पहिले रेसिपी टाकणार आणि त्यानंतर माझी रुटीन शेअर करणार. तुम्हाला जर का काही ॲड हवं असेल त्यात, म्हणजे काही दुसरं बघायला आवडत असेल तर तसं पण सांगा मला. जसं डेकोरेशन झालं, काही युनिक झालं आयडिया, काही सेपरेट असं चपाती वगैरे बद्दल काही, तर तसं मला सांगत जा आधी कमेंटमध्ये, जेणेकरून मी 1-2 दिवसामध्ये तुमचा ब्लॉग तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. त्यानंतर मी हे कांदे वगैरे सर्व भाजून घेतले, धनी, खोबरं, त्यानंतर लाल मिरच्या, कांदा आणि हरभऱ्याची डाळ सगळं भाजून घेतलं. हे नंतर पाट्यावर वाटलं. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल टाकलं. सब्जी मसाला, किचन किंग मसाला आणि मटन मसाला यूज केलेला आहे. त्यामध्ये मिरची पावडर आणि कांदा मसाला यूज केलेला आहे. आणि जर का तुमच्याकडे हे मसाले नसेल तर तुम्ही फक्त घरचा मसाला टाकला तरी काही हरकत नाही. तर अशी होती माझी शेवग्याच्या भाजीची रेसिपी. त्यानंतर खुशीन मीच घरी होतो आणि चपात्या करायला मला खूप जड जात होतं, कारण की खुशी खाली राहतच नव्हते. आणि मग तिला मी काय केलं, चेअरवर उभा केलं आणि त्यानंतर मग चपात्या करून घेतल्या. ते जसं की तुम्हाला पुढे दिसलच. आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं. आणि आज खुशी बघा कसं सारे गमप म्हणते. आणि तुम्हाला तिचे असे ब्लॉग बघायला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.